पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर निलेशला प्राचरण करण्यात आलंय. P1 षटक. पहिला बॉल ओव्हर द विकेटने वेगाने टाकला गेलाय. चेंडूला टपली दिलाय आणि चेंडू थर्डमॅन क्लिअर करत असताना घोषांकित क्षेत्राकडे वळताना पाहायला मिळते. पहिला बॉल अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले, त्यानंतर बॉलवर स्लाइस केलं गेलंय. सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावर श्रीगणेशा होत असताना बॅटिंग करणाऱ्या संघाचा बापू आणि विजय ही आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये. पुढचा बॉल पडल्यानंतर उचली घेणारा बॉल. पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त मध्ये भर पडताना एक धाव ऍड वॉन देखील केले होते. तिसऱ्या आमच्या स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून अगदी अशा पद्धतीचे बॉल फेकले गेले तर गोलंदाजाला दंडित केलं जाईल. चांगली गोलंदाजी क्रीडांगणाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे मात्र स्क्वेअर लेग मध्ये फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि चांगली क्षेत्ररक्षक मैदानच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. आदरणीय मान्य श्री रवींद्र यादव साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग पाटण तालुका अंतर्गत मानादेवी स्पोर्ट अमरक मान्यवरांचं स्वागत घेतलं जाते आमच्या व्यासपीठावर. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मण दादा पवार यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. तर साहेबांना विनंती असेल मान्य श्री शंकर पवार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. आगतम स्वागतम सुस्वागतम. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन दादांचा सन्मान केले जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण चेंडू पुरवायच्या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन सन्मानित केले जाते. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा दादांना. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व मान्य श्री रवींद्र यादव साहेबांचा सन्मान केला जातोय. या तलवली नगरीमध्ये क्रिकेटचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या भेटीसाठी आजच्या दिवसातली तिसरा सामना. यावेळचा अकुट टप्प्याचा बॉल फुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल डिलाइटफुल षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जंग फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक बॅट मध्ये येताना पाहायला मिळतोय. बापू ऑन फायर नाव. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये आक्रमक रूप धारण केलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निलेशच्या अगेन्स्ट मोठे फटके येताना पाहायला मिळतात. बॅटिंग करताना जमेची बाब आहे आणि चांगला खेळ त्याची पाहायला मिळतोय. ट्रान्स त्यानंतर फुटवर्कचा वापर देखील केला जातो. पुढे सरसा फटका खेचलाय. अजून एक स्क्वेअर लेगला पाठवला चेंडू 6 धावांसाठी आकाशाला गवसणी घालणारा येतोय. लांबच लांब खूप लांब षटकार. सलगचा दुसरा बॅट मध्ये येतोय. बापू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. विध्वंस खेळाडू ओळख म्हणून या संघामध्ये त्याची लागते आणि अनेकदा अनेक रेकॉर्ड त्याचे नावं राहिलेत. एक दिग्गज खेळाडूच्या वर्लीमध्ये पाटण तालुक्यामध्ये त्याची वर्ली सातत्याने लागताना पाहायला मिळते आणि चांगली बॅटिंग इनफॉर्म खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तगडी झुंज देताना पाहायला मिळते. स्कोर बोर्डला धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 16. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना जबरदस्त फटकेबाजी येते. पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होताना पाहायला मिळते. या एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17 या अंकांवर. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळते. बापू अगदी ट्रान्स पाहायला गेले ना तर खेळताना थोडासा पुढे येतो. त्यानंतर बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाजी देखील
चांगली होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला बिनबाद 17. स्पोर्ट धावडे आपला 12 मॅन समायोजन कक्षामध्ये पाठवायचा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल सुटला गेलाय. मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावर आगमन होताना पाहायला मिळतं. एक दमदार व्यक्तिमत्व साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सिंगल धाव येताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे मात्र हाफ पॅन जॅक करायचा प्रयत्न. नो मिस लाईन मध्ये उंची जास्त गाठली होती चेंडूने. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र 2 धावा घेण्यापासून अडवू शकत नाही. या 2च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल तो 20 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. जरूर दुसरे षटक मार्गस्थ असताना प्रयत्न चालवले होते आणि गोलंदाज आक्षेप घेतले जाते. चांगली बॉलिंग करावी लागेल या मॅच मध्ये. मात्र दुसऱ्या साईडून एकटा लढतोय या मॅच मध्ये. मान्यवर येताना पाहायला मिळतात आमच्या मुख्य व्यासपीठावर. अतिथी देव भव आणि प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार करणं या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय. आदरणीय लक्ष्मण दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. बिगिट पाहुण्यांचं भव्य स्वागत केलाय या षटकाराने आणि या 6च्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तो 26 ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. जमेची बाब आहे. बॅटिंग करणारा संघ बापू मैदानात इनफॉर्म खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये या हंगाम त्याच्या बॅटिंगने गाजवलं. अक्षरशः एक विध्वंस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकडे विविध पद्धतीचे फटके आहेत. चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. त्यांचा इशारा येतो 22चा. सिंगल ऍड होईल टोटल मध्ये. एक धाव देखील खूप महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि बऱ्याचदा अनेक संघ एका धावेने देखील बऱ्याचदा पराभूत होताना पाहायला मिळाला. आजच्या दिवसात दुसरी मॅच आपण रंगताना पाहिली होती आणि सामना गमावला होता किल्ले मोहरगिरीने. पंचांचा इशारा तो इट्स अ बिग हिट. मायटी वन माय वन षटकार आणि या 6च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 33 धावा. फॅब्युलस बॅटिंग. जबरदस्त नॉक पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना बापूचा. काय खेळतोय तो. आता रंगात नाही तो ढंगात आलाय आणि त्याच्या मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. पंचांचा इशारा येतो इट्स अ वाईड बॉल. इलेक्ट्रिकच्या बाहेर जाणारा बॉल. अतिरिक्त मध्ये भर पडताना पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तलेसाचे. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या संघाची आता मात्र कंबर कसताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये धावा रोखायच्या आहेत. मात्र येडोबा स्पोर्ट धावडे गोलंदाजांचे अक्षरशः आता अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून लांबच लांब गोशांकी क्षेत्राकडे चेंडू वळताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय इट्स अ 1 रन ऑन स्कोर बोर्ड. टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल.
2 षटकांचा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला विदाउट लॉस 40. चांगल्या धावा कुठल्या गेल्या त्या षटकामध्ये. आतापर्यंत बापूचा खेळ पाहायला गेला तर त्याच्या बॅट मधून जवळजवळ 5 षटकार टोकले त्या पट्ट्याने. जर बॅटिंग आवडली असेल बापूची तर टाळ्या व्हायला हरकत नाही बापूसाठी. वन मॅन आर्मी एकटा किल्ला लढवतोय. धावडे संघाचा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अंतिम पुकार असेल. इनिंग संपण्याच्या आतमध्ये तुमचा खेळाडू जर पोहोचला नाही तर 2 धावांच्या पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. धावडे संघाचा हदमन. इथे मात्र फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक. चेंडू सीमारेषा पार. दॅट्स अ बिग षटकार. क्रिकेटमध्ये झालेली चुकी आणि चुकीचं रूपांतर 6 धावांमध्ये होताना पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग होत असताना विजयच्या बॅट मधून पहिला बिग हिट येताना पाहायला मिळाला आहे. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येताना पाहायला मिळतोय. एक टप्पा चेंडूला उचलेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल तो. 47. 47 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. अजून या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. इथे मात्र बैठक शॉट. चांगला फटका खेचला गेलाय. रन घेण्यापासून नकार दिलाय बापूने आणि स्वतःवर विश्वास दाखवलाय. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. अगदी होम ग्राउंडवर प्रॅक्टिस करतोय की काय असे फटके त्याच्या बॅट मध्ये येताना. चपराक लगावायचा होता मात्र फाईन कडे बॉल ट्रॅव्हल होत असताना बॉल पडल्यानंतर हलकासा कट झाला. त्यानंतर बॅटची करा. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्राकडे जिकडे घोषांकित क्षेत्र. मैदान थोडस अपुरं असल्यामुळे त्यामुळे आउटफील्ड थोडी खराब पाहायला मिळतोय. इथे समोर खेचलाय व्ही शेप मध्ये डाऊन दी ग्राउंड. दॅट्स अ मायटी हिट. षटकार. जबरदस्त बॅटिंग डान्सिंग पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपले अधिकारी दाखवत असताना. आणि या 6च्या मदतीने धावा देखील जमवायच्या आहेत. आणि जबरदस्त बॅटिंग धावांची लय लूट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 59. अजून एक बेल मुजंबार. या माहेवन षटकार. जबरदस्त षटकार पाहायला मिळाला आणि 6च्या मदतीने धावफलक वधारताना पाहायला मिळालं. धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 6 धावा आणि 61 धावांचं पाठलाग करायचं येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. प्रति षटकामध्ये जर बापूची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यास हरकत नाही. 40 धावांची नाबाद इनिंग साकारली. पहिला 41 धावांची नाबाद केली.
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हेमंत आणि अक्षय ही जोडी डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला जिकडे कोणत्याही प्रकारची रन नव्हती तिकडे रन येताना पाहायला मिळाले. जबरदस्त रन बिटवीन द विकेट. संधी मिळाली ना की तिचा फायदा घेतला जातोय. मैदानामध्ये चांगला खेळ चालू आहे. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र बॉल स्लॉट मध्ये मात्र लॉंग स्टॉप रिजन कडे चाललाय. गोशांकी क्षेत्राकडे सिंगल धाव ऍड होताना पाहायला मिळेल. या सिंगलच्या जोरावर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 2 अंकांवर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाजी देखील धारदार पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील विजयने सुरुवात चांगली केली आहे. पुढचा बॉल इथे मात्र लॉंग लेग कडे चाललाय चेंडू. टाटा बाय बाय करत 4 धावांसाठी येतो चौकार. दिमागदार रुबाबदार शानदार चौकार. आणि या 4च्या मदतीने धावसंख्या धाव फलकावर 6 अंकांवर. डेड बॉलचा इशारा येतो पंचांचा. डेड बॉल घोषित केले पंचांच्या माध्यमातून. रन करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि धावा देखील बनवावे लागतील. इट्स अ वाईड बॉल. अवांतर बॉल फेकले जाते. अगदी अशा पद्धतीचे बॉल फेकले गेले तर या मॅच मधून लक्ष सोपं होऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाचं. धावडे इथे मात्र फटका ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करत असताना येतो विकेट षटकार. या 7च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला होतो 13 या धावसंख्येवर. प्रति षटकागणी किंवा 20 धावा करणं खूप महत्वाचं आहे. 20.25च्या सरासरीने धावा करायच्या जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत स्कोर बोर्डला धावसंख्या 13. चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. इनफॉर्म खेळाडू 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. पुढचा बॉल विजयचा ओव्हर द विकेटने. इथे मात्र जमीन लगतचा फटका चांगला फेकताना पाहायला रन घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. फिक्की देखील खराब पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता मात्र नो स्ट्राईक एंडला आपण पाहत होतो जिकडे गोलंदाज विजय उभे होते. 13 धावा फलकावर. इथे मात्र समोर खेचलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका दणदण करत क्षेत्ररक्षक विशाल चेंडूला फील्ड करतोय. तद्वार सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 14. चला टॉस साठी जायचंय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी विरोधात मलाई देवी स्पोर्ट कुरसूड. टॉस साठी जायचंय. चला टॉस केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय विकाजी साहेब शुभ हस्ते टॉस केलं जाईल. फाउंडेशन सागाई फाउंडेशन सहारा फाउंडेशन यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर साहेबांना विनंती असेल या आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच टॉस केला जाईल. चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर सिंगल घेतली जाते. दुसरं षटक मार्गस्थ असताना 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
येडोबा स्पोर्ट धावडे मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मेहनत करताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पडल्यानंतर लेग स्ट्रिकच्या वरून जाणारा बॉल, हलकासा बॉल फुंकर मारून जाणारा पाहायला मिळाला. बॅटच्या समोरून डॉट बॉलची होताना सांगता. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना प्रतीक चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. त्याच्याकडे असलेली विविधता तो सिद्ध करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्रतीकचा. इथे मात्र बॉल पडल्यानंतर अंगावर हदलला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालू होता नॉन स्ट्राईक एंडला. जिकडे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतोय. चांगले षटक आतापर्यंत. दुसरं षटक फेकत असताना पहिल्या षटकामध्ये जरूर विजयने धावा खर्च केला होता 14. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल डॉट. आतापर्यंत डॉट बॉलचा पर्सेंटेज भरपूर वाढवलाय. जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल. इथे माझा फुल टॉस बॉल चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने आता या मॅच मध्ये फरक पडणार नाही. मोरिया 11 मानाची वाडी संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजी होताना पाहायला मिळते या मॅच मध्ये. कुसरुड संघ क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बाईटच्या स्वरूपात सिंगल +1 षटक संपल्याचा इशारा येतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 17. अप्रतिम षटक पाहायला मिळालं या षटकामध्ये. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. षटक आवडला असेल तर प्रतीकसाठी टाळ्या होणं हरकत नाही. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय कुसरुडने आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर विशाल. पहिला बॉल समालोचन कक्षाच्या वरून चालला चेंडू हवाई सपर आणि धावा मिळते 6. 6च्या मदतीने धावफलक वधारताना पाहायला मिळतोय 23 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग. हे षटक आता फटके मात्र उशिराने यायला सुरुवात झाली. हे फटके जर लवकर आले असते तर या मॅच मध्ये येडोबा स्पोर्ट धावडे दमखम दाखवू शकला असता. जरी अजून 5 षटकार मारले तरी फरक पडणार नाही. कव्हरच्या दिशेने फटका A1 क्वालिटीचा षटकार पाहायला मिळतोय आणि या 6च्या मदतीने सलगचा दुसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग इन्फॉर्म खेळाडू आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. हेमंतच्या बॅट मधून दुसरा षटकार येताना पाहायला मिळाला. चांगल्या फॉर्म मध्ये तो देखील पाहायला मिळतोय. मागील 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या आणि मात्र तिसऱ्या षटकाला बॅटची कडा लेमन कट रुबी कट चेंडू लॉंग स्टॉप दिशेने एकेरी धाब्यासाठी 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 30 या धावसंख्येवर. अजूनही निम्मा प्रवास बाकी आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचा. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 3 बॉल. इथे मात्र अकोट टप्प्याचा बॉल त्यावर गेला वार. चेंडू सीमारेषा पार. दॅट्स अ षटकार. 6च्या मदतीने धावफलक पुढे वधारताना पाहायला मिळतोय. 36 धावा. आता जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्या आहेत त्या 24 धावा. 2 बॉल 24 ची गरज या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 षटकार हेमंतच्या बॅट मध्ये आलेत. ऑन साइडला प्रोटेक्शन आहेत. मिड विकेटला झालेली चुकी. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आदरणीय राहुल कदम साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सरचे स्वागत. अजून एक तडाखा लॉंग सीमा पलीकडे बॉल जाईल हवाई सपर. धावा मिळतील 6 आणि या 6च्या मदतीने ब्रँडेड षटकार हेमंतच्या बॅट मधून
जरूर या षटकामध्ये हेमंतच्या बॅट मधून 3 षटकार आणि 1 चौकार